नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा 26 तारखेला खरं तर दर्श अमावस्या सोमवती अमावस्या आलेली आहे आणि याच दिवशी खरं तर शनी जयंती देखील असणार आहे. तर बघा या दिवशी सोमवती अमावस्या आलेली आहे, त्याच्यामुळे खास म्हणजे महिलांनी या दिवशी काही सेवा उपाय करायचे आहेत की जेणेकरून आपल्याही आयुष्यात जो काही पितृदोष आपल्याला लागलेला आहे, जो 3 पिढ्यांपासून आपल्याला चालू असतो, त्यानंतर जो काही बाकीचा नजर दोष म्हणा किंवा जे काही गृहपीडा आहे, तर आणि मेन म्हणजे जर तुम्हाला नारायण नागबली हे जर सांगितलं असेल विधी करायला, तर त्यांनी नक्कीच हा व्हिडिओ कंटिन्यू करा. तर बघा सोमवती अमावस्याच्या दिवशी मेन म्हणजे आपल्याला सकाळी लवकर उठून शुचिर्भूत व्हायचं आहे. त्यानंतर ना आपल्याला आपल्या घरातील बघा देवपूजेच्या आधी आपल्याला काय करायचं आहे की बघा अमावस्याच्या दिवशी आपल्याला पूर्ण घर स्वच्छ करायचं आहे. म्हणजे घरातील जे काही जाळं वगैरे आहेत तर ते सर्व काही काढून घ्यायचे आहेत आणि फरशी वगैरे ते देखील खडं मीठ हळद गोमूत्र लिंबू असं टाकून आपल्याला फरशी देखील आपली लादी पुसून घ्यायची आहे. तर याने काय होतं की आपल्या घरातील जे काही निगेटिव्ह ऊर्जा आहे तर ती घराबाहेर जाते. त्याच्यानंतर ना जे जाळं जळमट आपण काढतो घरातील अमावस्याच्या दिवशी किंवा शनिवारी, तर आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा ही घराच्या बाहेर जात असते आणि मेन म्हणजे दरिद्रता बाहेर जाते आणि आपल्या घरात माता लक्ष्मीचा वास होत असतो. त्याच्यामुळे शनिवारी अमावस्या पौर्णिमा हे आपल्याला करायचंच असतं. त्यानंतर बघा हे सर्व झाल्यानंतर अमावस्याच्या दिवशी मेन म्हणजे सर्वप्रथम करायची असते ती आपल्याला पित्रांची सेवा. तर बघा तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे की दक्षिणेला तोंड करून बसायचं आहे, आसन घ्यायचं आहे आणि दक्षिणेला तोंड करून बसल्यानंतर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. दक्षिणेला तोंड करून एक अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला पितृस्तुती स्तोत्र हे पठण करायचं आहे. देवपूजेच्या आधी खरं तर तुम्हाला सेवा करायची आहे आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ आणि त्यानंतर आपल्याला ते वाचन झाल्यानंतर आपल्याला हातपाय धुवायचे. त्याच्यानंतर जे आसन आपण घेतलेलं होतं त्याच्यावरती थोडं पाणी शिंपडायचं, आपल्या डोक्यावरती थोडं पाणी शिंपडायचं आहे आणि खाली जिथं तुम्ही आसन ठेवलेलं होतं तिथं देखील थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला देवपूजा करायची आहे. तर बघा हे सर्व झाल्यानंतर मेन म्हणजे सोमवती अमावस्या असल्यामुळे आपल्याला या दिवशी खरं तर भगवान शंकर आणि माता पार्वती यांची खरं तर आपल्याला या दिवशी सेवा करण्याला खूप सारं महत्व आहे. म्हणजे त्यांच्या कुटुंबाची या दिवशी खरं तर मोठ्या प्रमाणात सेवा केली जाते. तर आपल्याला या दिवशी काय करायचं आहे तर बघा तुमच्याही जवळपास शिवांचं मंदिर असेल तर तिथं तुम्हाला जायचं आहे. त्याच्यानंतर तिथं जाऊन तुम्हाला जल अभिषेक करायचा आहे त्या शिवलिंगावरती आणि तिथं बिल्बपत्र आपल्याला अर्पण करायचे आहेत. तर हे केल्यानंतर आपल्याला बघा जर तुमच्याही घरात शिवलिंग असेल तर घरी सुद्धा तुम्ही शिवमहिम स्तोत्र म्हणून देखील अभिषेक करू शकता. तुम्ही बघा पंचामृत घेऊ शकता, दूध किंवा पाण्याने देखील अभिषेक करू शकता. त्याच्यानंतर बघा तुमच्या घरात कोणी आजारी व्यक्ती असेल तर महामृत्युंजय मंत्र हे देखील तुम्ही 11 माळी किंवा 1 माळ देखील त्यावरती करायची आहे अभिषेक करत करत. तर महामृत्युंजय मंत्र असा आहे, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमे बंधनान् मृत्युमोक्षे महामृतात्, असं हे महामृत्युंजय मंत्र आहे. तर तो आपल्या नित्यसेवा पुस्तकामध्ये दिलेला आहे. तर तिथं बघून सुद्धा तुम्ही म्हणू शकता. बघा जी व्यक्ती आजारी आहे किंवा घरात खूप सारे दोष आहेत तरी सुद्धा तुम्ही ते तीर्थ त्या व्यक्तीला देऊ शकता आणि घरात देखील शिंपडू शकता. जे काही घरातली निगेटिव्ह ऊर्जा आहे तर ती देखील या तीर्थाने बाहेर जाते म्हणजे जातेच आणि घरात एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं. आणि जी व्यक्ती वारंवार आजारी पडते आहे तर त्याच्या आजारपणात देखील खूप सारा म्हणजे सुधार होतो. तो व्यक्ती लवकर आजारपणातून बरा होण्यास मदत होते. बघा हे सर्व झाल्यानंतर आपल्याला म्हणजेच अभिषेक वगैरे झाल्यानंतर आपल्याला आपली नित्यसेवा आहे ना ती सुद्धा चुकवायची नाही. आणि मेन म्हणजे की अमावस्याच्या दिवशी बघा तुमच्याही जवळपास कुठं मारुतीचं मंदिर असेल किंवा बघा शनी जयंती देखील आलेली आहे, त्याच्यामुळे ते सुद्धा आपल्याला खरं तर सेवा करायचीच आहे. पण प्रत्येक अमावस्येला खरं तर ह्या सेवेला खरंच खूप महत्व आहे.
तुमच्या घराजवळ तुमचं ग्रामदैवत एखादी देवी वगैरे असेल, कोणतीही देवी असू द्या, तर त्या देवीला आपल्याला जायचं आहे आणि तिथं जाऊन आपल्याला बघा काय करायचं आहे, नारळ फोडायचा आहे, त्याच्यानंतर हळदी कुंकू वगैरे न्यायचं आहे किंवा तुम्ही तिथं ओटी देखील देवीची भरू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला तिथं नैवेद्य दाखवायचा आहे काही ना काही. आणि ते झाल्यानंतर बघा दही भाताचा जरी नैवेद्य दाखवला, दही भात साखर असं देखील तिथं देवीला जाऊन नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालू शकतो. किंवा तुमच्या घराच्या आसपास कुठं मसोबाचं मंदिर असेल, म्हणजे मसोबा वगैरे असेल, तर तिथं देखील तुम्हाला त्या मसोबाची पूजा करायची आहे. तिथं देखील तुम्हाला नारळ फोडायचा आहे, अन्न वगैरे त्या दिवशी खरं तर ठेवायचं आहे. किंवा जे आपण माजणं म्हणतो किंवा जे आपण बघा मसोबाला लावलं जातं, तर ते देखील तुम्ही तिथं जाऊन करायचं आहे. फक्त जो नारळ ठेवलेला आहे तो तिथंच फोडून ठेवायचा आहे, घरी आणायचा नाही. जे देवीला तुमचे ग्रामदैवत म्हणजे नाही का देवी जिथं असेल ना, तर तिथं जाऊन तुम्हाला तो नारळ फोडला घरी आणला प्रसाद म्हणून सर्वांनी खाल्ला तरी सुद्धा चालू शकतं. आणि मेन म्हणजे जिथं मारुतीचं हनुमानाचं मंदिर आहे तिथं देखील तुम्हाला जाऊन तसंच सेम करायचं आहे. म्हणजे नाही का खडमीठ किंवा उडीद न्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही तिथं दिवा वगैरे लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, फुलं वगैरे न्यायची आहेत. तर ते हे सर्व करायचं आहे. आणि मेन म्हणजे नारळ देखील तिथं फोडायचं आहे आपल्याला या दिवशी, अमावास्याच्या दिवशी. बघा शनी जयंती आहे म्हणूनच फक्त नाहीये, तर तुम्हाला या दिवशी म्हणजेच अमावास्याच्या दिवशी प्रत्येक अमावास्याला जर तुम्ही हा उपाय ही सेवा करत गेली तर त्यांचं जे आपल्या ग्रामदैवताचं संरक्षण आपल्या घराच्या अवतीभोवती राहतं. कोणतीही गृहपीडा किंवा म्हणजे जे काही बाकीचे दोष आपल्याला लागलेले आहेत तर ते हळूहळू कमी होतात, म्हणजे होतात. त्याच्यामुळे ही देखील सेवा प्रत्येक अमावास्येला जो व्यक्ती करतो ना त्याच्या घरात म्हणजेच खूप सारा तो सुख समाधान भोगत असतो. एवढी ही प्रभावी सेवा आहे. आणि मेन म्हणजे बघा आपल्याला काय करायचे, आपल्या पितरांच्या स्मरणार्थ या दिवशी सेवा देखील करायची आहे. आणि तुम्हाला एक सांगणं आहे की जेव्हा तुम्ही भगवान शिवांच्या मंदिरात जाता तर तिथं देखील तुम्ही सोमवती अमावस्या आहे तर तुम्हाला काय करायचं, एक नारळ घेऊन तिथं जायचं आहे. आणि बघा शिवलिंगाच्या अगदी समोरासमोर म्हणजे ती नारळाची शेंडी त्या शिवलिंगाला स्पर्श होईल असा तो नारळ तिथं ठेवायचा आहे. आणि एक मूठ गहू म्हणजे शिवलिंगावरती अशा पद्धतीत आपल्याला अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे आपल्या पितरांसाठी. भगवान शिव हे खरं तर मोक्ष देण्याचे काम करतात, म्हणजे अंतिम सत्य मृत्यू देण्याचे काम हे भगवान शिव करत असतात. त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्यापाशीच आपल्या पितरांच्या नावाने आपल्याला म्हणजे स्मरण करायचं आहे, प्रार्थना करायची आहे. की जे काही बघा एखादी महिला जेव्हा म्हणजे लग्न होऊन येते ना तर तिला दोन्ही कुळचा पितृदोष असतो, माहेरचा देखील असतो, सासरचा देखील असतो. तर तुम्हाला तिथं प्रार्थना अशी करायची आहे की माझे बघा तुम्हाला सासरे नसतील किंवा आजी सासरे नसतील किंवा इकडं जर तुमच्या आजोबा वगैरे नसतील तर तिथून आपल्याला प्रार्थना करायची असते. तर कसं, तर बघा तुमचे आजी सासरे आणि आजोबा नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे की नाही का महादेवाला प्रार्थना करायची आहे की माझ्या सासरचे जे कोणी पित्रच आहेत सर्व पित्रांना सुखात समाधानात ठेवा, त्यांना सद्बुद्धी द्या आणि त्यांचा खूप आशीर्वाद आमच्यावरती कायम असाच राहू द्या. त्यानंतर त्यांना सुखात समाधानात ठेवा अशी प्रार्थना करायची. आणि जे माहेरचे माझे पित्र आहेत माझ्या आजोबांपासून ते मागचे सर्व काही पित्रांना सुखात समाधानात ठेवा, त्यांना सद्बुद्धी सद्गती द्या. त्यानंतर त्यांचा कृपा आशीर्वाद आमच्यावरती राहू द्यात आणि त्यांना सुखात समाधानात ठेवा अशी आपल्याला भगवान शिवांना प्रार्थना करायची आहे. बघा या दिवशी खरं तर भगवान शिवांचीच उपासना नाही करायची तर माता पार्वतीची देखील सेवा करायची आहे. त्यानंतर तुम्ही या दिवशी खरं तर गणपतीची देखील सेवा करायची आहे. म्हणजे तुम्ही हे करू शकता, गणपतीची मूर्ती असेल तर त्यावरती देखील तुम्ही अभिषेक या दिवशी करायचा आहे. म्हणजे जे शिवांची अख्खं कुटुंब आहेत तर या दिवशी सोमवती अमावस्येला ह्या सर्वांची सेवा करण्याला तेवढंच महत्व आहे. आणि एक सांगणं आहे की तुम्हाला सोमवती अमावस्या आलेली आहे आणि याच दिवशी पितरांच्या स्मरणार्थ म्हणजेच आपल्याला दही भात ठेवायचा आहे. तर तो कुठं ठेवायचा, कसा ठेवायचा आणि तो बनवायचा कसा, तर ते मी आता तुम्हाला सांगते. तर बघा तुम्हाला काय करायचं आहे की सुरुवातीला थोडासा एवढा मूठभर बसेल एवढाच तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते भात शिजवायचा आहे. त्यामध्ये मीठ वगैरे टाकायचं नाही, फक्त
फक्त ते पाणी आणि ते तांदूळ एवढं शिजवून घ्यायचं आहे मूठभर. आणि त्यानंतर ना ते भात शिजल्यानंतर ना आपल्याला एका द्रोवणात किंवा एका डिश मध्ये घ्यायचं आहे, की ती डिश आपल्याला वारंवार यूज करता येणार नाही अशीच डिश घ्या. बघा. आणि ती काय करायची, आपल्या गच्चीवरती दही भात आणि काळे तीळ त्यावरती असं ठेवून आपल्या गच्चीवरती खरं तर ते ठेवून द्यायचं आहे आपल्या पितरांच्या स्मरणार्थ. बघा, जे कोणते पक्षी येतील बघा, कावळाच नाही का येऊन तो पक्षी येऊन खरं तर खाऊन जायला पाहिजे. पण जर तुमच्या इथे जरी त्यांच्या नावाने जरी तुम्ही ते ठेवलं आणि कोणत्याही पक्षाने ते खाऊन गेलं तरी सुद्धा त्याचा म्हणजे आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळाला यासारखंच होतं. फक्त एवढंच की दही भात घ्यायचं, त्याच्यावर काळे तीळ टाकायचे, हळदी कुंकू वाहून वरती गच्चीवरती आपल्याला ते ठेवून द्यायचं आहे. किंवा हळदी कुंकू नाही वाहिलं तसंच तुम्ही ठेवायचं. आणि वरती ठेवल्यानंतर ना तुम्हाला ह्या बोटाने खरं तर भरीव चौकन काढायचा पाण्याने, त्यावरती ते ठेवायचं आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे की सर्व पितृगणांना मी आव्हान करते की मी तुमच्यासाठी हा म्हणजे नाही का नैवेद्य ठेवला आहे, ते तुम्ही सर्वांनी यावं आणि तो नैवेद्य ग्रहण करावा असं त्यांना मनोमन प्रार्थना करायची. आणि तुमचा कृपा आशीर्वाद आमच्यावरती राहू द्यात असं देखील आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि हे सर्व तुम्हाला कुठे तर गच्चीवरती ठेवायचं. आणि ती म्हणजे नाही का जर पक्ष्यांनी नाही खाल्लं तर तुम्ही ते म्हणजे नाही का डस्टबिन मध्ये वगैरे सुद्धा टाकू शकता. अशी आपल्याला या दिवशी खरं तर सोमवती अमावास्या आहे. आणि या दिवशी महिलांनी ह्या सेवा करायच्या म्हणजे करायच्याच आहेत. बघा, तुमच्या आयुष्यात कितीही संकट असू द्यात, कितीही त्रास असू द्यात, किंवा पितृदोष आहे, प्रखर पितृदोष आहे, नारायण नागबली करायला लावलेले आहे, तरी सुद्धा तो त्रास हळूहळू कमी झाल्याशिवाय राहणार नाही. बघा, म्हणजे त्रास कमी होतो म्हणजे होतोच, एवढी प्रभावशाली सेवा आहे ही. तर नक्की करण्याचा प्रयत्न करा. आतापुरते एवढीच झालेली सेवा मी महाराजांच्या मी रोज करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.